ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। सोडोनी अशोक वनाची गती, सीता शोधिता अशोका प्रती। अशोक वना सीतेची वस्ती, नित्य मारुती स्वयमानी। श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। गौरीपुत्र गजानन, कौसल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी वंदन करून नात्राई गोड अशा प्रकारची कथा सांगतायत। भगवंताची चरित्रगाथा, सुंदरकांडातील चाललेली गोड कथा, सीताशुद्धीचं महाराज या ठिकाणी चाललेलं चरित्र आहे। मारुत्र्याचा आघात जे आहे ते महाराज चरित्र या सुंदरकांडामध्ये वर्णन केलेले आहे बरं का। सीताशुद्धी करत असताना रावणाच्या मंदिरामधून जे काही महाराज रावणानं आपली सेविका दासी असणारी अशोकवनाकडे धाडली, मारुत्र्या तिच्या पाठीमागे निघाली। मारुत्र्याला आनंद झाला। महाराज अनायासे म्हणजे कसल्याही प्रकारचा सायास न करता आज या ठिकाणी मला सीता सापडली, हे कोणाची कृपा आहे? भगवान रामरायांची कृपा झाली। आनंद झाला अंतकरणामध्ये हनुमंतरायांच्या। भगवंतांनी कृपा केली महाराज आणि सीता जे ते या ठिकाणी सापडली असा आनंद मारुत्र्याच्या अंतकरणात झाला। आणि त्या दासीच्या जे ते माग 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 महाराज अशोकवनापर्यंत मारुत्र्य आले। आता नात्राने सुंदर वर्णन केलं त्या अशोकवनाचं। अशोक म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये शोकच नाही महाराज, त्याचं नाव अशोक आहे। तुमच्या आमच्या जीवनात सगळं दुःखच भरलेलं आहे। ज्याच्या जीवनातून दुःख निघून गेलं ते देवाच्या जवळ आहेत महाराज, आणि ज्या भगवंताच्या जवळ आहेत ते अशोकवनात आहेत। त्याला शोकच नाही महाराज, नाही का? भाग गेला, शिनी गेला ना अवघा झाला आनंद, अशा प्रकारची सीता आहे। म्हणूनच तर महाराज सीतेच्या हृदयात शोक नाही, सीतेच्या अंतकरणात दुःख नाही, आणि अशा प्रकारच्या अशोकवनामध्ये सीतेची वस्ती आहे। मारुत्र्याच्या लक्षात आलं, कारण साधू हे सदैव अशोक महाराज वनात राहतात। त्या दुःखाच्या वेगळे आहेत महाराज। संसारात असतात तुमच्या आमच्यासारखे, पण असून नसल्यासारखे। संसारी असावे असोनी नसावे, अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तांचं चरित्र आहे। म्हणून त्या ठिकाणी साधू संतांना दुःख असणार कधी बाधा करत नाही, मोह माया बाधा करत नाही। अशोक महाराज त्या ठिकाणी वनामध्ये राहणारे हे साधू आहेत। अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीतामातेची वस्ती आहे, आणि त्या सेविकेच्या पाठीमाग हनुमंतराय अशोक वनापर्यंत त्या ठिकाणी आलेले। बोला। अशोक सीतेचे चरणी, अशोक सीतेचे दर्शनी, अशोक सीतेचे नयनी, सत्यमानी मारुती। मारुत्र्याला देते महाराज सीतेचा महिमा कळाला। कुठे आनंद? महाराज म्हणतात अशोक सीतेची या चरणी, अशोक सीतेची या दर्शनी, अशोक सीतेची या नयनी। तुम्हाला जर महाराज सुख पाहिजे असेल तर साधूच्या चरणात सुख आहे, साधूच्या दर्शनात सुख आहे, साधूच्या दृष्टीत सुख आहे, बाकी कुठेही महाराज सुख नाही बरं का। म्हणूनच तर मारुत्र्याला खात्री झाली महाराज दुःखाची जर निवृत्ती व्हायची असेल तर महाराज संताची संगत, साधूची संगत महत्वाची आहे। म्हणून जे ते महाराज त्या ठिकाणी संत संगती हा लाभ आणि पद्मनाभ जोडला। कुठे अशोक? सीतेच्या चरणाच्या ठिकाणी अशोक आहे, सीतेच्या दर्शनामध्ये सुख आहे। याचं जे ते महाराज त्या ठिकाणी मारुत्र्याला प्रचिती आली, आनंद झाला हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये। खरोखरच आगाध महिमा आहे महाराज त्या ठिकाणी सीतेचा, कारण रात्रंदिवस रामाचं भजन आहे, भगवंताचं चिंतन आहे, आणि आनंदामध्ये जे त्या ठिकाणी महाराज ब्रह्मानंद सीतेच्या अंतकरणामध्ये भरलेला आहे। अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेची वस्ती आहे। मारुत्र्यांनी पाहिलं, आनंद झाला हनुमंतरायांच्या अंतकरणात। बोला। अशोक सीतेचे वचनी, अशोक सीतेचे समरणी, सीता वसे अशोक वनी, सत्यमानी मारुती। सीतेच्या स्मरणात अशोक आहे, सीतेच्या शब्दात अशोक आहे। साधू संत सहज बोलतात महाराज, सहजच बोलणे हितोपदेश
मी सायास शिकविती. महाराज म्हणतात अशोक सीतेची या वचनी, अशोक सीतेच्या स्वरूपात आहे, सीतेच्या शब्दामध्ये, सीतेच्या बोलण्यामध्ये अशोक आहे. अशोक म्हणजे दुःखाच्या वेगळं होणं, दुसरं काय. ज्या ठिकाणी महाराज मोह नाही, ममता नाही, दुःख नाही, अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता माता आहे. मारुत्र्यांनी पाहिलं, मारुत्र्याच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. आतापर्यंत झालेला सगळा शिनभाग असणारा निघून गेला. अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी हनुमंतरायाला वाटू लागला. बोला. अशोक सीतेच्या अंगुष्टी, अशोक सीतेच्या पोटी, अशोक वसे सीता गोरती, मानी जगदेती हनुमंत. सीतेच्या चरणांगुष्टात अशोक आहे, सीतेच्या पोटात अशोक आहे. सीतेचं सगळं स्वरूपात ते सुखाचं आहे. महाराज साधूची संगत झाली की नाही, आनंदच आनंद आहे. ते जे ते महाराज सत्यमानी मारुती, मारुत्र्याला प्रचिती आली, अनुभव आला. आणि हनुमंतराय म्हणतात महाराज सीतेचं दर्शन झालं आणि मारुत्र्याच्या अंतकरणामधला शोक निघून गेला, आनंद झाला, अशोक झाला अंतकरणामध्ये. अशा प्रकारच्या अशोकामध्ये सीता मातेचं सानिध्य त्या ठिकाणी मारुत्र्याने पाहिलं, आनंद वाटू लागला. बोला. अशोक वस्ती सीतेच्या पोटी, अशोकी वसे सीता गोरती, अशोक सीतेची निजपृष्टी, अशोक सृष्टी सीतेनी. जिथं शोक नाही तिथं सीता आहे. महाराज म्हणतात अशोकी सीतेची वस्ती, अशोक वशी सीतेची अपोटी. सीतेच्या अंतकरणात अशोक आहे. सीता जिथं राहते तिथं अशोक आहे. मग जिथं जिथं महाराज साधू असतात त्या ठिकाणी आनंदच आहे, तिथं दुःखाचा लवलेश नाही. अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेची वस्ती मारुत्र्यांनी पाहिली. अंतकरणामध्ये परमानंद झाला आणि मारुत्र्या आनंदानं उड्या मारू लागली. बोला. रावणे आणले हिरोनी, शोकन देखे तेने ठेविले अशोक वनी, राम पत्नी अशोक. रावणानं असणार त्या ठिकाणी चोरून आणलं सीतेला. रावणे आणले हिरोनी, हिरून आणलं महाराज रावणानं सीतेला. आणि तिला असं आणून देते महाराज. रावणानं असणार त्या अशोक वनात ठेवलं, कारण शोक न दिखे तिची नैनी, म्हणून तिची वस्ती अशोकी. सीतेला दुःखच नाही महाराज, शोक नाही. अशा प्रकारचा अशोक अंतकरण असणार सीतेचं. महाराज दुःखाच्या वेगळी झालेली सीता आहे, म्हणून तर रावणानं जे ते महाराज त्या सीतेला अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. रावण का येडाय का, रावणा एवढा तर भक्त या जगात नाही महाराज. अशा प्रकारचा रावण मोठा साधक आहे, मोठा भक्त आहे, यानं 4ही वेदाचे खंड केलेले आहेत. ज्ञानाचा सागर आहे रावण. काही साधं समजिता का रावणाला? अरे ज्यानं देव ओळखीला. रावणानं जे ते महाराज वैर नावाची भक्ती केली बरं का. रावण म्हणला असं भजन करून तर माझ्या एकट्याचाच उद्धार होईल, पण रामासंग जर वैर केलं तर महाराज राक्षसाच्या कुळाचा उद्धार होणार आहे. म्हणून कपी कुळ उद्धरिले, मुक्त केली राक्षस बरं का. अशा प्रकारचा रावण विद्वान आहे. म्हणून रावणानं सीता आणली लंकेला, कारण महाराज सीता आणली तरच राम येणार होता लंकेला बरं का. अशा प्रकारची विरोध भक्ती केली रावणानं आणि ते महाराज आपल्या गावाचा उद्धार केला बरं का. अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेला रावणानं नेऊन ठेवलं आणि त्या अशोक वनामध्ये त्या रावणानं धाडलेल्या सेविकेच्या पाठीमाग माग माग मारुत्र्यास महाराज अशोक वनापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत. बोला. होता अशोकाची वस्ती, सकळ शोका झाली शांती, अशोक वन त्या लागी म्हणती, मानी मारुती निश्चय. लक्षात घ्या, एकदा काही त्या सुखाला पात्र झालं की दुःख जे ते महाराज आपल्या अंगाला स्पर्श करू शकत नाही. महाराज म्हणतात होता अशोकाची वस्ती, सकळ दुःखा झाली शांती. महाराज एकदा साधूच्या सानिध्यामध्ये गेल्या, एकदा महाराज देवाचं भजन झालं आणि एकदा देव कळाला की महाराज त्या ठिकाणी दुःख जे ते आपल्याला बाधा करू शकत नाही बरं का. म्हणून जे ते महाराज म्हणतात त्या अशोक वनामध्ये सीता जे ते त्या ठिकाणी आहे, कारण सीतेनं जे ते सगळ्या दुःखाचा परिहार केलेला आहे. आणि जे जे कोणी सीतेच्या दर्शनाला जातील, सीतेच्या सानिध्यात जातील, त्यांचंही जे ते महाराज दुःखाचं निवारण होणार आहे. अशा प्रकारच्या अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी मारुत्र्याचं आगमन झालेलं आहे. बोला. परम आला हनुमंता, आला अशोक वनात होता, सीता दे कोणी हर्षयुक्ता, उल्हासता स्वानंदे. आनंद झाला
रामामध्ये आले. ज्यावेळेस मारुत्र्याने अस्मर सीता आपल्या डोळ्यानं पाहिली. सीता देखो निया तत्वता बर का आल्हादयुक्त हनुमंतो. महाराज आनंदच मावना गेला मारुत्र्याच्या अंतकरणामध्ये. एवढा आनंद हनुमंतराला झाला सीतेचं दर्शन झाल्याबरोबर बर का. आणि आनंदानं मारुत्र्या स्मर त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत. बोला. सीता देखताची दान हनुमान घाली लोटांगण राम नाम समृद्धी पाचान अनुरेणुतन राम जपती. महाराज काय गोड चिंतन आहे. ज्यावेळेस सीतेला पहिला मारुत्र्याने हात जोडले सीतामातेच्या चरणावर लोटांगण घातलं. काय सीतेचा महिमा आहे. नात्राय म्हणतात राम राम स्मरती पाशान अनुरेणुषे ही राम भजन. काय साधूचा महिमा आहे महाराज. सीतेच्या अवतीभोवती दगड धोंडे सुद्धा रामाचं भजन करू लागले. अनुरेणू मधून सुद्धा राम राम असा नाम जे ते महाराज भगवंताचं नाम चिंतन जे ते ऐकू येऊ लागलं. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी जिथं जिथं साधू संत आहेत ना महाराज ते सगळ्या परिसराला आपल्यासारखं करतात. आपुल्या सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून जे ते सीतेच्या भोवताल जे धोंडे होते दगड होते तेही जे ते महाराज राम नाम स्मरती. अशा प्रकारचा त्या ठिकाणी साधूच्या सानिध्याचा महिमा आहे. मारुत्र्या जे ते महाराज पाहू लागले. आनंद झाला हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये आणि मारुत्र्यांनी लोटांगण घातलं. बोला. वृक्षाची पाने वाग गवात गती राम नामे दुमदुमती धरा राम नामे संभ्र गर्जती सीता सती होय. महाराज काही नवल आहे. झाडाचं पान जरी हल्लावाला आलं तरी ते झाडाचे पान सुद्धा राम म्हणू लागले. झाडाच्या पानामधून सुद्धा महाराज राम नाम स्मरती. जिकडे बघावं तिकडे रामाचं भजन आहे. झाड राम राम म्हणू लागले. वायू राम राम म्हणू लागला महाराज त्या ठिकाणी बर का. अशा प्रकारचा आघात त्या ठिकाणी सीतेचा महिमा आहे. अगोदरच ज्यावेळेस हनुमंतराय सीतेला सीता शुद्धीला निघाले की नाही त्याच वेळेस महाराज सीता कशी ओळखायची भगवान रामचंद्र परमात्माने अगोदरच मारुतीला सांगितलं होतं. हनुमंता जिथं सीतेची वस्ती आहे त्या ठिकाणी महाराज आजूबाजूचे दगड धोंडे झाड झुडप सुद्धा महाराज रामाचं भजन करतात. अशा प्रकारचा त्या ठिकाणी सीतेचा महिमा आहे. आणि खरोखर आज ते अनुभवाला आलं प्रचितीला आलं आणि मारुत्र्याने पाहिलं तर महाराज दगड धोंडे झाड झुडप सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम भगवंताचं त्या ठिकाणी भजन करू लागले. अशा प्रकारचं त्या ठिकाणी महाराज मारुत्र्याने सीतेचा महिमा पाहिला आणि आनंद हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये झालेला आहे. बोला. येते करिताची आचमन श्रीरामे स्वादिष्ट जीवन बंद सुगंध लागता पवन येते संपूर्ण राम नामे. महाराज काय गोड आहे. तिथलं जीवन जर प्राशन केलं तर तेही जे ते महाराज त्या ठिकाणी अतिशय मधुर आणि गोड स्वर झालेलं आहे. वाऱ्याची जर झुळूक आली तर वारं सुद्धा महाराज कानातून जात असताना जय श्रीराम म्हणू लागलं महाराज. वायू सुद्धा रामाचं भजन करू लागला. जीवन रामाचं भजन करू लागलो. झाड रामाचं भजन करू लागले. दगड धोंडे रामाचं भजन करू लागले. काय साधूचा महिमा आहे महाराज. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या अशोकवनाचं वर्णन नाथरायांनी केलं. हनुमंतराय स्मर त्या ठिकाणी पाहू लागले. बोला. सावध पाहता साचार राम नामे गरजे अंबर सीता सती सुंदर सत्यवान सोयमानी. मारुत्र्या सावधान झाले आणि पाहिलं तर महाराज त्या ठिकाणी आकाश सुद्धा रामाचं भजन राम नाम गरजे अंबर बर का. पृथ्वी राम म्हणू लागली. आकाश राम म्हणू लागलं. झाड दगड धोंडे राम राम म्हणू लागले. मारुत्र्या म्हणले सीता सती हे होय. अनुभव आला महाराज. जसं रामप्रभूनं सांगितलं होतं तसं प्रचितीला आलं आणि खात्री पटली मारुत्र्याला की हे जगन्माता सीता आहे. सीतेचं दर्शन झालं. मारुत्र्याच्या अंतकरणामध्ये आनंद झाला आणि हनुमंतराय म्हणू लागले सापडली सीता मला आता. बोला. जे ते हरिभक्ताची वस्ती नाम कोंदे पंचभूती नामे वसंतता क्षिती सीता सती होय. गोड महाराजांनी वर्णन केलं. नाथराय सांगतात जे ते हरिभक्ताची वस्ती
राम स्मरती पंचभूत बर का. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूत सुद्धा स्मर महाराज रामाचं भजन. कुठं जिथं साधू आहे तिथं जेथे साध महाराज त्या ठिकाणी हरिभक्ताची वस्ती. म्हणून संतांची संगत सगळ्यात मोठं साधन आहे जीवनामध्ये. साधू महाराज साधा आहे का. साधू थोर जाना साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. हरिभक्त जे ते महाराज देवच आहेत बरं का. देवते संत अशा प्रकारचं जिथं देवाचे भक्त असतात तिथं पंचमहाभूत सुद्धा महाराज त्या ठिकाणी रामाचं भजन करतात. अशी प्रचिती या ठिकाणी मारुत्र्याला आली आणि म्हणून हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. आणि मारुत्र्या म्हणले खरंच आहे महाराज, हेच आहे सीता सती, हेच माझ्या स्वामीची कांता आहे, हेच सीता आहे. अशा प्रकारचा अनुभव मारुत्र्याला आला आणि आनंद झालेला आहे अंतकरणामध्ये. बोला. रामे सांगितली खुन ती तेथे मानली संपूर्ण. रामे करत आहे तृण वृक्ष पाचन नामेशी. मारुत्र्याला आनंद झाला. भगवान राम प्रभूने त्या सीतासुतीची जे खूण सांगितली होती, रामे सांगितली जी खूण तेथे अनुभवाशी आली जात महाराज. तेथे इथं अनुभवाला आलं मारुत्र्याचा. तिथलं तणकट, तिथले महाराज दगड धोंडे, तिथले वृक्ष, तिथले पाषाण रामाचं स्मरण करू लागले, रामाचं भजन करू लागले. आणि महाराज त्या ठिकाणी सगळी खात्री पटली मारुत्र्याला बरं का. रामानं जे सांगितली होती खूण त्या अनुभवाला आली. आणि अनुभव आला की मग जगाला सांगता येते महाराज. अनुभव आला अंगा आणि तो या जगा देतसे. अशा प्रकारचा आनंद स्मरण त्या ठिकाणी हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये झालेला आहे. बोला. एका जनार्दना शरण नामे जीवन नामे धन नामे पावन नाम गहन नामे त्रिभुवन कोंदले. जनार्दन माऊलीच्या चरणी वंदन करून नात्रय असणारे महाराज म्हणतात, नामे जीवन नामे पावन बरे का, नामे त्रिभुवन कोंदले. महाराज या त्रिभुवनाचा उद्धार भगवंताच्या नावानं होते. नाम काही साधे का. महाराज म्हणतात देवाचं भजन, देवाचं नाव हे सगळ्यात मोठं साधन आहे. कलियुगी उद्धार हरीचे नामे. म्हणून त्या महाराज त्या ठिकाणी नामा एवढं दुसरं काही साधन नाही. म्हणून नाम मंत्र जप कोटी जाईल पाखर. रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. काय महाराज देवाच्या भजनात नामचिंतनात ताकद आहे. नाव घेतल्याबरोबर त्रिभुवनाचा उद्धार होते महाराज की नाही. म्हणून तरले तरती हा भरवसा आणि नामधारकाचा तसा. अशा प्रकारचं महाराज भगवंताचं नाम हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ साधन आहे. मारुत्र्या जे ते महाराज म्हणू लागले, काय सीतेचा अधिकार आहे महाराज, काय भजनाची ताकद आहे. जिथं सीतारामाचं भजन कराले त्याच्या अवतीभोवती दगड धोंडे सुद्धा भजन कराले. तुम्ही आम्ही भजन कराल्या आपल्यालाच भजन जमणं आले तर महाराज हे दगड धोंडे केव्हा भजन म्हणतील. म्हणून साधूचा महिमा आघात आहे महाराज. म्हणून साधू जे ते या ठिकाणी देवच आहेत. अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी मारुत्र्याच्या अंतकरणामध्ये झाला. बोला. श्री भावात रामाने सुंदर कांडे का करते का राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. साधु कहता वरदा विघ्नाची देवी मुळे भगवायाची सर्वांगी सुंदर रूपी दुराची कंठी शोभे माळ मुक्ता पराची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव. हार पुजवरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा. शोभा तो करा धुंदुमतेन पुरी चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर किलावर परिवर वंदना सरळ सोहळ वक्र कुंडली नयना. दास रामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावी नवावी रक्षावे सुर वंदना. दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव. विक्राळ मांडी माळा विजय खंडी काळा त्रिनेत्री
लावण्य सुंदर मस्तकी माळा इथून निर्मळ वाई कृजुळा जय देव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव अजांगी पार्वती सोनांच्या माळा ऐसा शंकर सोबे वाढला जय देव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव देवी सागर मंथन केले त्या माझी औषध हार सापडले देवासुरमणे आचंद केले निरंतराम प्रसिद्ध झाले जय देव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव पंचानन मनोहर सुखारी सकोटी देवी वाची उच्चारी रघुकुल राम दासांतरी जय देव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू गौरा जय देव उत्कट साधून शिरा सेतू बांधोनी लिंगदेह नका सोनी काम क्रोधारी राक्षस मर्दोनी देहाम भाव रावण युतोनी जय देव प्रेमाची आरती सर्वारी आरती परिपूर्ण कामा जय देव करुणी आपल्या मारीला मायेला रंगू मारी भोवनी काढीला आनंदाची गोळी घेऊन आला जय देव प्रेमाची आरती सर्वारी आरती परिपूर्ण कामा जय देव मनोने झाले अवघ्याळ माता आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आल्या कौशल्या माता जय देव प्रेमाची आरती सर्वारी आरती परिपूर्ण कामा जय देव करोनी गजत्या पार आता पद्मवान करती उपकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी ओटू आहे आनंद थोर जय देव राम प्रेमाची आरती सर्वारी आरती परिपूर्ण कामा जय देव सहस्रासनी राजा रुईर सोमभावित या पूजा उपचार सदा आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवला विसर जय देव प्रेमाची आरती सर्वारी आरती परिपूर्ण कामा जय देव पुकारवनी काळे ब्रह्मांड धाके गोविनी सुवर्ण साधन झाल्या पळणी जय देव जय हनुमंता तुझे निवसाले नारे प्रतंता जय देव पाताल
शांते जन्म गया